चला तर मैत्रिणींना, आज आपण ना मस्त असं मुलांच्या आवडीचं एक पदार्थ बनवणार आहोत आणि ते मुलं तर आवडीने खातातच नाश्त्यासाठी. तर काय आहे आणि कसं बनवणार नक्की पहा. तो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. खूप टेस्टी असा नाश्ता आहे. तर इथे घेतला आहे आपण ब्रेड घेतले आहे, त्याचबरोबर अंडी घेतलेले आहेत आणि त्याबरोबर ना आपण इथे कांदे घेतले आहेत, छोटेसे बारीक चिरून 2 कांदे घेतले, एक टोमॅटो घेतला आहे मोठ्या आकाराचा, कोथिंबीर, हळद घेतली आहे आणि मिरची पावडर ऐवजी जर मुलं लहान नसतील मोठे असतील तर तुम्ही चिली फ्लेक्स, काली मिरी पावडर हे वापरू शकता. याच्यामध्ये खूप टेस्टी लागते. नक्की तुम्ही त्याच्याबरोबर वापरून पहा. तर त्या इथे घेतल्या आहेत 5 ते 6 अंडे आपण घेतलेले आहेत. तर इथे आपल्याला त्या अंडी त्या कांदा टोमॅटो जे घेतला आहे त्याच्यामध्ये फोडून घ्यायचे. एकूण 6 अंडी घेतली मी आणि त्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं चवीनुसार. हे आता मस्त असं एका मिक्सरने मस्त मिक्स करून घ्यायचं. पहा, एक संघ असं अंड फुटलं पाहिजे, कांदा टोमॅटो मिक्स झाला पाहिजे. जर तुम्हाला याच्यामध्ये ऐवजी तुम्हाला अजून कोणत्या भाज्या वापरायच्या असेल, गाजर वगैरे वापरायचं असेल, शिमला मिरची वापरायची असेल तर तुम्ही खूप साऱ्या भाज्या याच्यामध्ये वापरू शकता. या पद्धतीने तुम्ही एखादा नाश्ता मुलांसाठी केलात ना, मुलं नक्की आवडीने खातात. तर नक्की करून पहा. तर इथे एक संघ आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर कुठेही पहा अंडा आणि त्याची गाठी वेगवेगळी झालेली नाही. तर आता हे जे ब्रेड घेतलं आहे तर ब्रेड आपण याच्यामध्ये डिप करून घ्यायचे आणि आपल्याला उलटे पलटे असे एक मस्त असं ब्रेड त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं नाही, तर ब्रेड ना लगेच त्याच्यामध्ये विरघळून जातो. आता याच्यावरती आपल्याला चमच्याच्या साहाय्याने ज्या आपण भाज्या घेतल्या आहेत ना, कांदा टोमॅटो, तेही नंतर सोडून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे चमच्याने कांदा टोमॅटो ज्या काही भाज्या तुम्ही वापराल ना तर याच्यावरती घालू शकता, किंवा तुम्ही या पद्धतीने नंतर वरतून चीजही वापरू शकता किसून मुलांसाठी. तर हे असं ना थोडंसं आपण पॅनमध्ये तेल घालून मग याच्यावरती सोडले. आता थोडंसं वेळ लागतो, त्यानंतर पलटी करून घ्यायचं. एक साईड जशी वरची साईड शेकली ना लगेच आपल्याला दुसरी साईड मस्त अशी शेकून घ्यायची. तर नक्की तुम्ही या पद्धतीने नाश्ता करून पहा. व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर कसं वाटलं नक्की सांगा, एक कमेंट करायला विसरू नका. तर आता पहा, हे माझ्याकडे कटर पण आहेत. तर या कटरने आपण अशा प्रकारे बनवलं ना तर मुलं खूप आवडीने खातात. आता मुलांना बनवते तर मुलांच्या आवडीचं असे डिझाईन जरी टेस्ट असेल तीच ना, तर डिझाईनवरती मुलं खूप हे करतात, काय वेगळेपण आहे ते पाहतात आणि मग मुलं खात असतात. तर कसं वाटलं मैत्रिणींना? तर हे कटर नसेल तर आपण एखादी डिश वगैरे आपल्याकडं असते ना, वाटी वगैरे, त्यांनीही मध्ये गोल आकार पाडून मग हे जे आपण स्लाईस केले आहेत ना मधले ते ठेवून घ्यायचे. खूप सुंदर दिसतात. किंवा इथे चीज वरती आपण ह्याच्यावरती सोडू शकतो. इतके भारी लागतात ना असे. तर हे तुम्ही चटणीबरोबर घ्या किंवा टोमॅटो सॉसबरोबर द्या. तर आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.